सलग 5व्या दिवशी सोन्याच्या दरात घसरण झाली आहे। त्यामुळे सोनं मोडण्याकडे ग्राहकांचा कल वाढतोय। गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर घेतलेले दागिने आता ग्राहक विक्री करता आणताना दिसतायत। सोनं मोडण्याकरता ग्राहकांनी जळगावच्या सुवर्णनगरीमध्ये गर्दी केली। जळगाव शहरातील आकाशवाणी चौकात शरद पवार गटानं गॅस सिलेंडर दरवाढी विरोधात आंदोलन केलं। थाळीनाद करत पदाधिकाऱ्यांनी रास्ता रोको केला। यावेळी काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती। बीडच्या जळगावातील गायरान जमिनीधारकांनी सौर ऊर्जा प्रकल्पाला विरोध केला। यावेळी 3 जमिनीधारकांना पोलिसांसमोरच विष प्राशन केलं। तिघांवरही रुग्णालयात उपचार सुरू आहेत। जालन्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पीक विम्याच्या मागणीकरता गेल्या 9 दिवसांपासून उपोषण सुरू आहे। अद्यापही दखल न घेतल्याने शेतकऱ्यांनी चापडगावमध्ये रास्ता रोको आंदोलन करत टायर जाळला। बीडच्या वडवणीमध्ये 2 गटात हाणामारी झाली। रुग्णालयाचा फलक काढण्यावरून वाद झाला होता। या वादाचं रूपांतर हाणामारीत झालं। या दोन्ही गटातील 4 जण जखमी झाले। त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। येवल्याच्या अनेक गावांमध्ये पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली आहे। टंचाईग्रस्त गावांना पाणी पुरवठा करण्याकरता जिल्हाधिकाऱ्यांनी टँकर मंजूर केले। मात्र टँकरसाठी उधार इंधन देण्यास पेट्रोल पंप चालक तयार नसल्यानं पाणी पुरवठा करायचा तरी कसा, असा सवाल प्रशासनाला पडलाय। नंदुरबारमधील धडगावमध्ये महिलांना पाण्याकरता भटकंती करावी लागते। डोंगरदऱ्यातील झऱ्यांमधून पाण्याची तहान भागवावी लागते। पाण्याकरता महिलांना जीवघेणा प्रवास करावा लागतो। कन्नड घाटात रेल्वे आणि महामार्गाकरता 3 बोगद्यांच्या महत्वाकांक्षी प्रकल्पाचा मार्ग मोकळा झालाय। केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी आणि रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या उपस्थितीत दिल्लीत झालेल्या बैठकीत प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली। हा प्रकल्प चाळीसगावसह खानदेश मराठवाड्याच्या विकासाकरता माइलस्टोन ठरणार आहे। धाराशिवमध्ये पार्वती औषध भंडार यांनी बनावट औषध भंडार औषधं खरं असल्याचं भासवत विक्री केल्याचं उघडकीस आलंय। औषध प्रशासनाच्या निरीक्षक स्वाती कुपकर यांच्या फिर्यादीवरून 4 आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। ठाणे, भिवंडी, लातूरसह धाराशिवमधील 4 कंपन्यांच्या नावानं औषध पुरवठा केला जात असल्याचं समोर आलं। अलिबाग तालुक्यातील बहिरीची पाडा या गावामध्ये अंगणवाडीच नसल्याचं समोर आलंय। गावात 3 वेळा अंगणवाडी करता सातत्यानं निधीचा देखील प्रस्ताव मंजूर करण्यात आलाय, पण आलेला निधी वापरताच न आल्यानं गावावर चक्क भाड्याच्या घरात अंगणवाडी भरवण्याची वेळ आली आहे। सोलापूरच्या अक्कलकोट तालुक्यात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस पडला। पावसानं शेतात पाणी साचलं तर अनेक भागातील झाडं उन्मळून पडली। शेती पिकाचं नुकसान झाल्यानं शेतकरी चिंतेत पडलाय। नांदेडमध्ये झालेल्या अवकाळी पावसानं शेती पिकाचं नुकसान केलं। अचानक आलेल्या पावसानं हळद देखील भिजून गेली। वाऱ्यामुळे केळीच्या पानाचीही चाळण झाली। त्यामुळे नुकसानीचे पंचनामे करून भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। अमरावती शहरातील पंचवटी आणि राजकमल चौकात 2 रील स्टार्सचा धुमाकूळ पाहायला मिळाला। दोन्ही बाजूने ट्रॅफिक लागलेलं असताना 2 रील स्टार्स मात्र बेधडकपणे खुलेआम नाचत होते। या दोघांना वाहतूक पोलिसांनी का रोखलं नाही, असा सवाल उपस्थित केला जातोय। गोदावरीतील प्रदूषणाबाबत मनसे आक्रमक झाली आहे। मनसे कार्यकर्त्यांनी गोदावरीत उड्या मारत आंदोलन केलं। गोदावरी स्वच्छ झालीच पाहिजे याकरता आंदोलन करण्यात आलं। शिर्डीत रामनवमीच्या निमित्तानं शिर्डीमधून 49 भिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। त्यानंतर त्यांना खुलं कारागृह इथं पाठवण्यात आलं। त्यातील 10 भिकाऱ्यांची तब्येत खराब झाल्यानं त्यांना जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आलं, पण त्यांच्यावर उपचार न करता एका खोलीत डांबून ठेवल्यानं 4 भिकाऱ्यांचा मृत्यू झाला। या प्रकरणी चौकशी समिती नेमण्यात आली आहे। सिंधुदुर्ग जिल्हा परिषद माध्यमिक विभागात शिक्षकांच्या वतीनं भिंतीवर चित्र रेखाटली। या चित्रांच्या माध्यमातून वाचनाची आवड, स्वच्छता, शिक्षणाची गरज या विविध समाज प्रबोधन करणारी चित्र रेखाटण्यात आली। छत्रपती संभाजीनगरमध्ये वैद्यकीय महाविद्यालयाच्या वसतिगृहाचं छत कोसळलं। सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झाली नाही।
पगारवाढ, प्रवाशांची सुरक्षितता, नवीन बसगाड्या यासाठी बस कामगार संघटनेनं आवाज उठवावा. शिवसेना पक्ष म्हणून आम्ही सगळे तुमच्या पाठीशी राहू, असं प्रतिपादन माजी आमदार वैभव नाईक यांनी केलं. उजनी धरणातून सोलापूरकरांकरता भीमा नदी पात्रात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय. सोलापूर शहरासह पंढरपूर, सांगोला, मंगळवेढा नगर परिषद आणि भीमा नदीकाठच्या ग्रामपंचायतीच्या पिण्याच्या पाण्याच्या योजनांकरता हे आवर्तन सोडलं आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी साताऱ्यातील कुडाळ इथं पार पडलेल्या प्रीमियर लीगच्या उद्घाटन प्रसंगी तुफान फटकेबाजी केली. युवकांच्या आग्रहास्तव बॅटिंग करत क्रिकेट खेळण्याची मजा घेतली. पुण्यात झोमॅटो बॉयच्या कामगिरीचं कौतुक होतंय. डिलिव्हरी द्यायला निघालेल्या झोमॅटो बॉयनं पुण्याच्या रस्त्यावर उतरत वाहतूक कोंडी सोडवल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेला आहे. केंद्र सरकारनं हरभऱ्यावर 10% आयात शुल्क वाढवण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता वाशिम जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये हरभऱ्याच्या दरात वाढ होते. हरभऱ्याला प्रति क्विंटल 5,600 ते 5,975 रुपयांचा दर मिळाला आहे. सोलापुरात संविधान भवन उभारण्याची मागणी करण्यात आली आहे. विवेक विचार मंचातर्फे निवेदनही देण्यात आलंय. याकरता आवश्यक निधी त्वरित उपलब्ध करून द्यावा अशी मागणी करण्यात येते. तुर्भेमध्ये सारमाई मातेचा पालखी सोहळा मोठ्या जल्लोषात पार पडलाय. शहराचं आधुनिकीकरण झाल्यानं गावपळ जपण्याकरता ठाणे बेलापूर पट्ट्यातील आगरी कोळी बांधवांनी मोठ्या उत्साहात हा सण साजरा केला. दापोलीतील मच्छी मार्केटचा वाद चिघळलाय. हक्काची जागा सोडणार नाही अशी भूमिका मांडत स्थानिक मच्छीमार महिलांनी नव्या इमारतीत जायला विरोध केलाय. वर्ध्याच्या बोर व्याघ्र प्रकल्पात वन्य प्राण्यांसह वाघ आणि बिबट्याचंही दर्शन होत असल्यानं पर्यटकांकरता बोर व्याघ्र प्रकल्प आकर्षण ठरतंय. त्यामुळे पर्यटकांची संख्याही वाढली आहे. राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमाअंतर्गत राज्य शासनाच्या वतीनं घेण्यात आलेल्या निर्देशांक आधारित मूल्यमापनामध्ये मालेगाव महानगरपालिकेनं राज्यात पहिला क्रमांक मिळवला. मुंबईतील आयोजित सन्मान सोहळ्यामध्ये आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन महापालिकेला गौरवण्यात आलं. राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या तिकीट तपासणी पथकानं वर्षभरात ठिकठिकाणी कारवाई करत एसटी बसनं विना तिकीट प्रवास करणाऱ्यांवर कारवाई केली. 6,297 फुकट्या प्रवाशांकडून 18 लाखांचा दंड वसूल करण्यात आला. हिंगोलीचे जिल्हाधिकारी IAS अधिकारी अभिनव गोयल यांची कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या आयुक्तपदी बदली झाली. अवघ्या 8 महिन्यांमध्ये त्यांची जिल्ह्यातून बदली करण्यात आली. धाराशिव जिल्ह्यातील नळदुर्ग पोलीस ठाणे हद्दीत गंधोरा पाटी इथल्या पवनचक्कीवर झालेल्या चोरीला पोलिसांनी छडा लावलाय. गुन्हे शाखेनं कारवाई करत 3 आरोपींना अटक केली. त्यांच्याकडून तब्बल 12 लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. शेतकऱ्यांबद्दल बेजबाबदार विधान करणाऱ्या कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना मंत्रिपदावरून काढा अशी मागणी शेतकरी नेते राजू शेट्टींनी केली. अजित पवारांनी कोकाटेंचा राजीनामा घ्यावा असं राजू शेट्टी म्हणाले. जळगाव जिल्ह्यात उन्हाचा कडाका आणखी वाढण्याची शक्यता आहे. तापमान 40 अंशांवर गेल्यानं नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलंय. गेल्या वर्षी 12-15 हजारांचा पल्ला गाठत आल्यानं अनेक शेतकऱ्यांना मालामाल केलं होतं. परिणामी यंदा आल्याची विक्रमी लागवड करण्यात आली आहे, परंतु सडीचं प्रमाण वाढल्यानं आल्याची माती झाली आहे. भावही 2,200 रुपयांवर आलाय. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय. मुरुड तालुक्यामध्ये दमट हवामान आणि दाट धुक्यामुळे आंबा, काजू या दोन्हीच्या उत्पादनात कमालीची घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बागायतदार शेतकरी चिंतातूर आहेत. तालुक्यात आंब्याची 1,590 हेक्टर आणि काजूंची 26 हेक्टर क्षेत्रावर लागवड आहे. यंदाच्या हंगामातील रानमेवा पनवेलच्या बाजारात दाखल झाला. आदिवासी पाड्यातून आलेला रानमेवा चांगलाच भाव खाऊन जातोय. यात करवंद, काजू, आंबे, जांभळं, जाम बाजारपेठेत विक्री करता उपलब्ध आहेत. कोल्हापूरच्या ज्योतिबा यात्रेकरता निघालेल्या साताऱ्यातील निनाम इथल्या मानाच्या पहिल्या बैलगाड्या मार्गस्थ झाल्या. 12 एप्रिलला ज्योतिबा यात्रेचा मुख्य दिवस आहे. वर्ध्यात विविध मागण्यांकरता नगर परिषद कर्मचाऱ्यांनी आमरण उपोषण सुरू केलंय. 5 कर्मचाऱ्यांनी उपोषणाला सुरुवात केली. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या देयतेचे पूर्ण पैसे द्यावेत अशी मागणी करण्यात येते.
नांदेड जिल्ह्यात झालेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। वादळी वाऱ्यामुळे घरावरील पत्रे देखील उडून गेलेत। पिकांचंही नुकसान झाल्यानं पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यात येते। सरकारनं चालू कापूस हंगाम 2024-25 मध्ये 31 मार्च पर्यंत किमान आधारभूत किमतीनुसार 100 लाख गाठी म्हणजेच 525 लाख क्विंटल कापसाची खरेदी केली आहे। तेलंगणामध्ये सर्वाधिक 40 लाख गाठींची खरेदी झाली। अमरावतीवरून मुंबईला जाणाऱ्या पहिल्याच विमानाची तिकीटं फुल झाली आहेत। 16 एप्रिलला अमरावती विमानतळावरून पहिलं विमान मुंबईच्या दिशेनं झेपावणार आहे। राज्य सरकारच्या शिक्षण विभागानं काढलेल्या आदेशाला धाराशिव जिल्ह्यातील शिक्षण विभागाकडून हरताळ फासण्यात आला। उन्हाच्या तीव्रतेमुळे सकाळी 7 ते 11:15 पर्यंत शाळा भरवण्याचे आदेश असतानाही धाराशिव जिल्ह्यातील शाळा सकाळी 7 ते 12:30 पर्यंत भरवल्या जात आहेत। पर्यटनाकरता प्रसिद्ध असलेल्या लोणावळ्यातील कार्ला मळवली मार्गावरील पथदिवे गेल्या काही दिवसांपासून बंद आहेत। त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या पर्यटकांना रात्रीच्या वेळी अडचणींचा सामना करावा लागतोय। त्यामुळे त्वरित पथदिवे लावण्याची मागणी केली जाते। सांगलवाडीच्या महालक्ष्मी मंदिर यात्रेनिमित्त मानाची जयंती बैलगाडा शर्यत भरवण्यात आली। या बैलगाडा शर्यतीमध्ये सांगोल्याचा राजा आणि शिरूरचा हेलिकॉप्टर बैजा यानं मैदान मारलं। 1.25 लाखाचं बक्षीस देऊन सन्मान करण्यात आला। सोलापुरात विजेच्या धक्क्यानं शाळकरी मुलीचा मृत्यू झाला। घराच्या छतावर जात असताना वायरचा करंट लागल्यानं मुलीचा जीव गेला। महावितरणच्या हलगर्जीपणामुळे या विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याचा आरोप नागरिक करतायत। पाटण तालुक्यातील बनपुरी इथल्या श्री क्षेत्र नाईकबा देवाच्या यात्रेकरता आलेल्या मानाच्या सासनकाठीला ग्रामस्थ आणि भाविकांनी परंपरेनुसार निरोप दिला। या निरोपानेच यात्रेची सांगता होत असून नाईकबा डोंगर माथ्यावर आता पुढील 5 रविवारी भाविकांची गजबज बघायला मिळेल। चिक्कलगी भुयार मठाचे मठाधिपती हभप तुकाराम बाबा महाराज यांच्या सानिध्यात चैत्रवारीमध्ये प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी चिक्कलगी भुयार ते पंढरपूर पायी दिंडीनं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं। विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा गजर करत भाविक भक्ती दंग झाल्याचं बघायला मिळालं। ड्रग्ज प्रकरणी पुजाऱ्यांचं नाव आल्यानंतर मंदिर प्रशासनानं मंदिर बंदी करणार असल्याचा इशारा दिला होता। त्यानंतर पुजारी आणि मंदिर प्रशासनातला वाद पेटला। कायद्यानुसार जी कारवाई असेल ती मंदिराच्या बाहेर, मंदिराच्या आत कारवाई करू नका अशी मागणी करण्यात आली।